उचला, धरून टाका, हाना फोडा, हे जे चाललंय तुमचं गोरगरिबांबद्दल, तुमच्याबद्दल प्रचंड नाराजी पसरलेली. हे गोरगरिबांना मारहाण करणं, मध्ये टाकणं, उचलून मध्ये फेकणं, निष्पापांना गुतवणं, याच्याबद्दल तुम्ही हातात हे म्हणून काही नेमताल हो, काही करताल. किती दिवस आज तुमच्या हातात आहे म्हणून तुम्ही गोरगरिबांना झोडून काढणार आहे, तुम्ही गोरगरिबांचा छळ करणार आहेत. किती दिवस कराल? तुमच्या हायतावर ना. पुढं आमच्या लोकांच्या मनात त्यांना पक्का आता त्यांचं घर झालेलं आहे तुमच्याविषयी, की तुम्ही आमच्यावरती जाणून बुजून अन्याय केला. तुम्ही आणखीन तरी करू नका जास्तीचा. किमान तुम्ही त्यांच्या मनातून निघताल, तुमच्याविषयी पसरलेली नाराजी त्यांच्या मनातली निघल. आणखीन तरी विचारपूर्वक करा, कारण तुम्ही अन्याय केलाय याची जाणीव तुम्हाला होऊ द्या. भुजबळ काल बोलताना असं म्हणाले की मी अनेकांना अंगावर घेतलं. जरांगे पाटील की झाड की पत्ती आहे. हो, घेतलेलं आहे खूप जणांना अंगावरती. हेच मग देवेंद्र फडणवीस साहेबाला आणि अजितदादांना मी सांगितलेलं आहे की याला तुमचा वापर करून दोघांचा हे तुम्हाला सुद्धा संपू शकतो. इतका विश्वासघाती हा. आणि तो मोठा मोठाल्याला शिंगावर अंगावर घेतला असन, भाऊ माल नको घेऊ, तू तुपला धोरणात खायन झोप, माझ्याकडे नको येऊ तू तुपलं तू. अरे दाडकी पत्तीन फत्त्या कशाला शेर आणतो, गप पडायचं उगत काय शेर आणतो, चालता येणं उठता येणं शेर आणतोय कशाला पत्ती काय 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 पत्ती रे, गप पडू ग, माझ्याकडे नादीत लागू नको तू, तो तुपलं चालून दे. मामा चाललंय मराठ्याच्या मध्ये बोलू नको, तो चालून दे कवर बी. भेकड सगळ्या दुनियाचं खोटं बोलून संरक्षण लावून घेतोय. केशी मागं करून घेतल्या सगळ्या गोरगरीब ओबीसी बांधवांचा उपयोग करून घेतला. त्यांच्या आरक्षणाचं काय, धनगर बांधवांच्या गोरगरिबांच्या आरक्षणाचं काय, त्याच्याबद्दल कचाकच बोलत नाही. गोरगरीब धनगर बांधवांना आरक्षण द्या. आमचा धनगर बांधवांच्या आरक्षणाला धक्का लागत नाही, तरी त्या गोरगरीब धनगर बांधवाला एकाचं दोन सांगून आमच्या विरोधात उभा करायचं काम करायला लागला. धनगर बांधव नाही ऐकणार तो. गावखेड्यातला धनगर बांधव मराठा समाजासोबतच आहे. इतकं स्वार्थी आहे, खूप स्वार्थी आहे. आणि झाडकी पत्ती फिरते काय पत्ती आहे तू, काय करणार आहे? आणि मोठमोठल्या शिंगावर धमके देतो काय मला तू तुझं चलून दे. मराठा आरक्षणाच्या मध्ये बोलू नको. तू घेतले असतील खूप जण अंगावर, फक्त फडणवीस साहेबांचा आणि अजितदादांचा वापर करून त्यांना संपू नको, कारण मोठं करणाराचा उपकार ठेवत जा जरा कधी काळी. नका एवढं जिथं खाल्लं तिथंच नको हागज होते त्यांच्या ताटात. तुम्ही ज्या प्रकारे मागण्या करतात हे एक ब्लॅकमेलिंगचाच प्रकार आहे असं भुजबळ म्हणतात. आणि तो खाल्लं ती त्याला काय म्हणते, लय तुला आधारान दिलं का? तुमचा कोणचा सर्वे नाही फिरवे नाही तेव्हा दिलं तुला, तुला जमत बरबाटलं खायला कोणकडे बी कसलं बी. आणि आमच्या नोंदी सापडल्या सरकारी, आमच्या उदाहरणार्थ जमिनीचे सातबारे सापडले, तरी तुम्ही देणार नाहीत. याचा अर्थ दादागिरी म्हणतात त्याला. नाही देव देणार, जरी तुझी जमीन सापडली नाही देव देणार, याला दादागिरी म्हणतात. शासकीय नोंदी भारतात फक्त मराठ्यांच्या सापडल्या, एकाही जाती धर्माच्या नोंदी सापडलेल्या नाही. मग खरे ओबीसी आरक्षणात आम्ही आहेत, तुम्ही नाहीत. तुम्ही अतिक्रमण केलं, गोरगरिबांचं आरक्षण तुम्ही खाल्लंय, आणि आमचं ते हक्काचं असून सुद्धा खाल्लंय म्हणताय घेऊ नका. खरं ओबीसी आरक्षणात आम्ही आहेत. तुम्हाला कोणतेच निकष नाहीत, तरीही तुम्ही आलात तरी